तर मुलांना आपला जो 4.2 पी.व्ही. सिंधू ह्या ज्या व्यक्तिमत्व आहे त्यांनी स्वतःला कसं डेव्हलप केलं हे आपण ह्या लेसनमधून बघितलेलं आहेच. आता आपण त्यावर ह्या लेसनवरती जी ॲक्टिव्हिटी आहे ती देखील आपण घेणार आहोत आणि या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला काही क्वेश्चन विचारले जाणार आहेत, त्याचे काही ऑप्शन आहेत आणि योग्य ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर बघा, पहिला जो आपला क्वेश्चन आहे तो आहे सिंधूस इनिशियल आणि त्यासाठी आपल्याला इथे दोन ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट जो ऑप्शन आहे तो आहे मेहबूब अली आणि सेकंड आहे पी.व्ही. रमन. तर सांगा मुलांनो, आपलं राईट आन्सर काय असणार आहे? अगदी बरोबर, मेहबूब अली जे आहे हे आपलं राईट आन्सर आलेलं आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहोत की सिंधू वॉज इन्स्पायर्ड बाय. आता ती कशामुळे इन्स्पायर्ड झालेल्या आहेत यासाठी देखील आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे पी विजया आणि सेकंड आहे पुलेला गोपीचंद. मग योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, पुलेला गोपीचंद जे आहे ते त्यांच्यापासून इन्स्पायर्ड त्या झालेल्या होत्या. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे सिंधूस फादर. सिंधूस फादर कोण आहे? ते पी.व्ही. रमन आहे की पी विजया आहे? सांगा पाहू. अगदी बरोबर, पी.व्ही. रमन आहे जे आहे हे आपलं राईट आन्सर आलेलं आहे. आणि नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असणार आहे की रिनोवर्ड व्हॉलीबॉल पी.व्ही. रमन अँड प्लेयर्स आणि त्यासाठी आपल्याला इथे दोन ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे मेहबूब अली आणि सेकंड आहे पी विजया. मग पी विजया आणि ह्या प्लेयर ज्या आहेत त्या काय करत होत्या? खेळत होत्या. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की सिंधू वोन अर्जुना अवॉर्ड इन 2013. आता त्यांना अर्जुना अवॉर्ड्स मिळालेला आहे म्हणून आपला ऑप्शन कसा आहे? तर राईट आहे. हे स्टेटमेंट जे आहे ते राईट आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की सिंधू डिफिटेड स्पेन्स कॅरोलिना मरीन इन द राव ऑलिम्पिक्स 2016. आता हे राईट आहे की रॉंग आहे? तर हे कसं आहे? रॉंग स्टेटमेंट आहे. आणि आपलं जे पुढचा क्वेश्चन आहे तो आहे की शी बिकेम इंडियाज फर्स्ट मेडलिस्ट. म्हणजे पहिलं त्यांना काय मिळालेलं आहे? तर मेडल मिळालेलं आहे इन वुमन सिंगल्स ॲट बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्या पहिल्या भारतीय महिला बॅडमिंटनच्या अधिकारी ठरलेल्या आहे. मग हे जे स्टेटमेंट आहे कसं आहे? तर हे राईट स्टेटमेंट आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि शेवटचा आहे बघा, सिंधू क्रिएटेड हिस्ट्री बाय रिचिंग द फायनल्स इन वुमन सिंगल्स इन द राव ऑलिम्पिक्स 2016. आणि हे स्टेटमेंट कसं आहे? तर राईट आहे. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे आपण या लेसनवरती जी ॲक्टिव्हिटी आहे ती देखील आपण घेतलेली आहे. आणि आता आपण काय घेणार आहोत? तर गेम देखील घेणार आहोत. इथे आपल्याला 5 गेम दिलेले आहे आणि या 5 गेममधून आपण काय करणार आहोत? एक गेम जो आहे तो आपण इथे सिलेक्ट केलेला आहे. तर पहा, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे सिंधू वॉज इन्स्पायर्ड बाय आणि त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आपला फर्स्ट ऑप्शन आहे मेहबूब अली, सेकंड आहे पिलेला गोपीचंद, थर्ड आहे पी.व्ही. रमन्ना, आणि फोर्थ आहे पी विजया. मग आपला राईट आन्सर काय आहे? तर पिलेला गोपीचंद हे जे काय आहे ते आपलं राईट आन्सर आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे सिंधूस फादर. आता इथे सिंधूचे जे वडील आहेत ते कोण आहेत? तर ते पी विजया आहेत, मेहबूब अली आहे, पी.व्ही. रमन्ना आहे की पिलेला गोपीचंद आहे? सांगा पाहू. अगदी बरोबर, कोण आहे? तर पी.व्ही. रमन्ना जे आहे ते सिंधूस फादर आहेत. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे की सिंधूस इनिशियल आणि ते कोण आहे? बघा, मेहबूब अली, पी.व्ही. रमन्ना, पी विजया आणि पिलेला गोपीचंद. मग आपले योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, मेहबूब अली हे काय आहे? सिंधूस इनिशियल आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे रिनोवर्ड व्हॉलीबॉल पी.व्ही. रमन अँड प्लेयर्स. कोण होत्या? दुसऱ्या ज्या प्लेयर्स आहेत त्या पी.व्ही. रमन्ना होत्या, पिलेला गोपीचंद होत्या, मेहबूब अली होता की पी विजया होत्या? सांगा पाहू. पी विजया म्हणजेच पी विजया हे काय आहे? आपलं योग्य ऑप्शन आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण गेमच्या माध्यमातून सुद्धा काय शिकलेलो आहोत? तर पी.व्ही. सिंधू हे जे चॅप्टर आहे ते आपण इथे घेतलेलं आहे, समजून घेतलेलं आहे, शिकलेलो देखील आहोत. आता आपण त्यावरती टेस्ट देखील घेणार आहोत. आता बघा, सिंधूस फादर. आपल्याला टेस्टमध्ये सिंधूस फादर विचारलेलं आहे. 4 ऑप्शन देखील दिलेलं आहे. एक आपल्याला योग्य ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर पहा, पी विजया
मेहबूब अली, PV रमन्ना आणि पुलेला गोपीचंद. मग यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला सांगायचं आहे. फादर कोण आहेत सिंधूचे? अगदी बरोबर. काय आहे तर PV रमन्ना हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि आपलं जे नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे सिंधूस इनिशियल, आणि त्यासाठी देखील आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे मेहबूब अली, सेकंड आहे PV रमन्ना, थर्ड जे आपलं ऑप्शन आहे ते आहे P विजया, जे फोर्थ आहे ते आहे पुलेला गोपीचंद. मग आपलं राईट ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर. आपलं जे राईट ऑप्शन आहे ते आहे मेहबूब अली. आणि नेक्स्ट आपलं जे क्वेश्चन आहे ते आहे सिंधूस वॉज इन्स्पायर्ड बाय, आणि इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे मेहबूब अली, सेकंड जे आहे ते आहे पुलेला गोपीचंद, थर्ड जे आहे ते आहे PV रमन्ना, आणि फोर्थ जे आहे ते आहे P विजय. तर सिंधूस वॉज इन्स्पायर्ड बाय काय आहे तर पुलेला गोपीचंद हे आपलं राईट आन्सर आहे. आणि आपले जे नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे रिनोव्हर्ड व्हॉलीबॉल PV रमन अँड प्लेयर्स. कोण प्लेयर्स आहेत पाहूया. PV रमन्ना, पुलेला गोपीचंद, मेहबूब अली आणि P विजया. मग आपले योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर. P विजया जे आहे ते आपले योग्य ऑप्शन आहे. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपण इथे काय केलेलं आहे तर विचारलेल्या सगळ्या प्रश्नांचे जे उत्तरे आहेत ते अगदी राईट दिलेली आहे. तर आता आपण काही क्वेश्चन आन्सर देखील इथे काय करणार आहोत तर घेणार आहोत. तर बघा, काही क्वेश्चन आन्सर इथे आपण घेतलेले आहे. आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो आपल्याला विचारलेला आहे की व्हॉट मेड सिंधू टेक अप बॅडमिंटन ॲट द एज ऑफ 8. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा त्या 8 वर्षाच्या होत्या तेव्हापासूनच त्यांनी काय केलेलं आहे की हा जो बॅडमिंटन खेळ आहे तो खेळण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. मग आता आपल्याला सांगायचं आहे की जेव्हा त्या 8 वर्षाच्या होत्या तेव्हापासूनच त्यांनी हा खेळ खेळलेला आहे आणि त्यामध्ये त्या तरबेज देखील झालेल्या आहे. तर बघा, पुलेला गोपीचंद ऑन द ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप इन 2001. नेक्स्ट आहे सिंधू वॉज जस्ट 8 years ओल्ड देन. तेव्हा ते किती वर्षाच्या होत्या तर 8 वर्षाच्या होत्या. शी यूज टू प्ले व्हॉलीबॉल. आता व्हॉलीबॉल जे आहे ते त्यांचे पेरेंट्स खेळत होते पण त्यांनी ते काही सिलेक्ट केलेलं नव्हतं. गोपीचंद्स विक्टोरी इन इंग्लंड इन्स्पायर्ड हर टू प्ले बॅडमिंटन इन्स्टीड ऑफ व्हॉलीबॉल. त्या ज्या आहेत त्या कुणाला त्या गोपीचंद जे आहे यांच्याशी कशा झाल्या होत्या तर इन्स्पायर झाल्या होत्या, म्हणून त्यांनी काय चूज केलं होतं तर बॅडमिंटन खेळणं हे सिलेक्ट केलं होतं. सो दॅट द एज ऑफ 8 शी स्टार्टेड प्लेईंग बॅडमिंटन. त्या इन्स्पायर झाल्या गोपीचंद यांच्यापासून आणि म्हणूनच त्यांनी काय केलं की वयाच्या 8व्या वयापासूनच त्यांनी बॅडमिंटन हा जो खेळ आहे तो खेळायला सुरुवात केलेली आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो देखील आपण इथे घेतलेला आहे की व्हॉट वॉज सिंधूज अचिव्हमेंट टिल शी वॉज 14 years ओल्ड. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा त्या 8 वर्षाच्या होत्या तेव्हापासूनच त्या इन्स्पायर झालेल्या पुलेला गोपीचंद यांच्यापासून आणि त्यांनी त्यांचे जे पेरेंट्स आहे व्हॉलीबॉल खेळत होते त्यापासून तो जो खेळ आहे तो पुढे न घेऊन जाता त्यांनी बॅडमिंटन हा चॉईस केलेला आहे आणि अगदी वयाच्या 8व्या वयापासूनच त्यांनी काय केलेलं आहे तर बॅडमिंटन हा जो खेळ आहे तो शिकण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर इथे आपण पाहू शकतो आपल्याला जो काही प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं आपण इथे उत्तर घेतलेलं आहे की सिंधूज फर्स्ट मेजर अचिव्हमेंट केम इन द फॉर्म ऑफ द 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियन्स फॉर अंडर 10 कॅटेगरी. सगळ्यात आधी त्यांनी अंडर 10 कॅटेगरीमध्ये काय केलेलं आहे तर त्या सिलेक्ट झालेल्या आहे. शी ऑल्सो won the singles title at the Ambuja Cement All India ranking. She also won doubles titles at the LOC All India ranking. Krishna Kaitan All India tournament. She sub junior national and the All Indian ranking when she was under 13 category. आता त्यांनी फक्त 10 मध्येच नाही तर जे अंबुजा सिमेंट आहे त्यामध्ये देखील त्यानुसार तसेच त्यांनी अंडर 13 कॅटेगरीमधील त्या सिलेक्ट होऊन अगदी
योग्य छान कामगिरी, सर्वोत्कृष्ट कामगिरी त्यांनी केलेली आहे. तसंच सिंधू वॉन द गोल्ड मेडल इन अंडर 14. बघा, अंडर 14 कॅटेगरीमध्ये जेव्हा त्या आल्या तेव्हा त्यांनी गोल्ड मेडल जे आहे ते त्यांनी अचीव केलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे. कॅटेगरी ॲट द 51st नॅशनल स्कूल गेम्स इन इंडिया. जे काही नॅशनल लेवलचे स्कूल्स आहेत तिथे जे काही 51st ही जे नॅशनल स्कूल गेम्समध्ये देखील त्यांनी काय केलेलं तर पार्टिसिपेशन केलेलं. दिस वॉज सिंधूस अचिव्हमेंट स्टील द वॉज 14 years ओल्ड. बघा, 14 years जेव्हा ओल्ड होत्या तेव्हा त्यांनी ही कामगिरी जी आहे ती बजावलेली आहे. आता जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत. तर लिस्ट सिंधूस अचिव्हमेंट इन द इयर 2013. आता आपल्याला 2013ची जी लिस्ट आहे तो 2013मध्ये त्यांनी काय काय प्राप्त केलेलं आहे, काय काय अचीव केलेलं आहे ते सांगायचं आहे. तर बघा, आपण इथे सांगू शकतो की सिंधूस अचिव्हमेंटची जी लिस्ट आहे ती खूप मोठी अशी आहे, पण इथे इन द इयर 2013ची आपल्याला फक्त लिस्ट सांगायची आहे. ते आपण घेतलेले आहे की ॲट मलेशियन ओपन शी वॉन द मेडन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल त्यांना मिळालेलं आहे. शी बिकेम इंडियाज फर्स्ट मेडलिस्ट इन वुमन्स सिंगल्स ॲट बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्या भारतीय पहिल्या बॅडमिंटन खेळाडू ठरलेल्या आहे. त्यानंतर शी वॉन मॅक्यू ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल देखील त्यांना मिळालेलं आहे. नंतर शी वॉन अर्जुन अवॉर्ड, वन ऑफ द हायेस्ट ऑनर्स फॉर अ स्पोर्ट्समॅन इन इंडिया. हे सगळे अवॉर्ड्स जे आहे त्यांना कधी प्राप्त झालेले आहेत तर 2013ची ही काय आहे तर लिस्ट आहे. एवढी कामगिरी त्यांनी 2013मध्ये केलेली आहे. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे बिफोर विनिंग द सिल्वर मेडल इन द राव ऑलिम्पिक्स इन 2016 व्हॉट इव्हेंट्स डिड सिंधू विन. आता आपल्याला माहिती आहे जेव्हा त्यांनी काय केलं होतं तर जेव्हा त्या हरल्या होत्या तेव्हा मात्र ती जी उणीव आहे ती त्यांनी 2016मधून भरून काढलेली होती. तर बघा, बिफोर विनिंग द सिल्वर मेडल इन राव ऑलिम्पिक्स अ सिंधू वॉन द मलेशिया मास्टर्स ग्रँड प्रिक्स गोल्ड वुमन्स सिंगल्स टायटल जे आहे ते त्यांना मिळालेलं होतं. कधी तर ते त्यांना मिळालेलं होतं 2016मध्ये. मग शी हॅड डिफीटेड स्कॉटलँड्स क्रिस्टी ग्लॅमर in the final in August 2016. She defeated world in number 2 ज्यांचा जो नंबर आहे जगामध्ये दुसरा येत होता त्या कोण होता तर वँग यहान अँड रीच इन द सेमीफायनल द वुमन सिंगल्स इव्हेंट ॲट समर ऑलिम्पिक्स. सेमीफायनलमध्ये त्यांनी ज्या वँग यहान आहे त्यांना सेमीफायनलमध्ये हरवलेलं होतं. शी रीच सेमीफायनल्स इन द राव ऑलिम्पिक्स बाय डिफेंडिंग जपानच नोझोमी ओकुमुरा. आता त्यांनी इथे पहिलं जे आहे ते कुणाला हरवलेलं होतं तर ज्या जगामध्ये दुसऱ्या नंबरवर ज्या स्त्री होत्या, ज्या महिला होत्या त्यांना PV सिंधूने हरवलेलं, म्हणजे त्या होत्या वँग यिहान यांना त्यांनी हरवलं होतं आणि त्या सेमीफायनलमध्ये पोहोचल्या होत्या. आणि त्यानंतर जपानच्या ज्या नोझोमी कोहुरास आहे त्यांना देखील काय केलं होतं तर PV सिंधूने मागे टाकलेलं होतं. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे घेतलेला आहे की व्हॉट आर द स्ट्रिकिंग कॅरेक्टर ट्रेड्स फीचर्स इन सिंधूस गेम अकॉर्डिंग टू गोपी चंद. आणि त्याचा आन्सर बघा आपण इथे घेतलेला आहे आणि ते आन्सर आहे मुलांनो इथे. तर गोपीचंद हॅज बीन सिंधूस coach for a long time and he knows much more about सिंधूस गेम. आता हे जे गोपीचंद आहे ते कोण होते तर हे जे गोपीचंद आहे सिंधूचे कोच होते आणि खूप लॉंग टाईम ह्या कोचने त्यांना साथ दिलेली. ही ऑब्झर्व्स दॅट द स्ट्रिकिंग फीचर्स ऑफ सिंधूस गेम्स आर हर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड द नेव्हर से डाय स्पिरिट. आता बघा, कुठलाही गुरु जो असतो तो काय करत असतो तर आपला शिष्य कसा पुढे जाईल यासाठी तो आधी धडपडत असतो आणि मग आपला
शिष्य हा कसा पुढे जाईल याची तो नेहमी काय करत असतो, तर यासाठी नेहमी तो झुंजत असतो. आणि बघा PV सिंधू यांना त्यांनी कोचिंग दिलेलं आहे, कोच केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनाच इन्स्पायर होऊन ज्या PV सिंधू आहेत त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये प्रत्येक आठवड्याला काय केलेलं आहे, तर एव्हरी इयर त्यांनी जे काही गोल्ड मेडलिस्ट आहे किंवा जे काही अवॉर्ड्स आहेत ते त्यांनी अचीव केलेले आहेत. आता बघा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेतलेला आहे की व्हॉट डिफरन्स डू हर पेरेंट्स मेक व्हेन दे अटेंड सिंधूज टुर्नामेंट. आता त्यांचे जे पेरेंट्स आहे ते अटेंड करत होते एव्हरी टुर्नामेंट. ह्या सिंधूला जेव्हा प्रश्न PV सिंधू यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की वेन सिंधूज पेरेंट्स अटेंड हर टुर्नामेंट्स. आता त्यांचे जे पेरेंट्स होते ते एव्हरी जे टुर्नामेंट्स आहे ते अटेंड करत होते. दे टेल हर व्हॉट शी इज डुईंग. ते कुणाला सांगत होते, तर PV सिंधू यांना सांगत होते की तू कशी खेळत आहेस. Her father gives her a summary of how she plays and that is very helpful to her because as outsiders who look at her game. आता जे बाहेरून गेम बघत असतात त्यांना चांगल्या प्रकारे समजत असते की हा जो खेळाडू आहे तो कसा खेळत आहे, काय त्याने उणीव भरून काढली पाहिजे जेणेकरून आणखी जी क्लिअरनिटी आहे ती त्यांच्यामध्ये आली पाहिजे. म्हणजेच हा जो खेळाडू आहे तो आणखी सर्वोत्कृष्टपणे कसा खेळू शकतो हे जो बाहेरचा प्लेयर आहे जो बघत आहे तो सांगू शकतो. मग नाव मोर अबाउट हर एरर्स फॉल्ट्स. आता हे जे सगळ्या चुका आहेत ते त्याचे जे पेरेंट्स आहे PV सिंधूचे जे काही पेरेंट्स आहेत ते सांगत होते. बाहेरून त्यांचा जो खेळ आहे तो PV सिंधूचा जो खेळ आहे ते पेरेंट्स ऑब्झर्व करत होते आणि त्यांना सांगत होते की तू कशी खेळत आहेस. हर पेरेंट्स कॅन शो ऑर डिस्क्राईब exactly where she goes wrong in the game which she may not notice easily. आता हे इतर कोणी जे आहे ते सांगू शकले नाही, पण त्यांचे जे पेरेंट्स आहे PV सिंधूचे जे पेरेंट्स आहे ते कसे होते, ऑलरेडी खेळाडू होते आणि त्यांना माहीत होतं की कुठे कमीपणा आहे, कुठे जास्त आहे, कुठे आपण लेवलला यायला पाहिजे. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या PV सिंधूचे जे पेरेंट्स आहेत ते त्यांना वेळोवेळी समजावून सांगत होते आणि त्यामुळे त्यांचे स्किलमध्ये भर पडत होती. आता आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आपण घेतलेला आहे की हाऊ कॅन प्लेयर कम आउट ऑफ फेलर ऑर लॉस अकॉर्डिंग टू सिंधू और व्हॉट मेसेज डज सिंधू कन्वे इन द लास्ट पॅरेग्राफ. आता त्यांनी काय जे काही जेव्हा ते हारायचे तेव्हा मात्र त्यांना कसं वाटायचं आणि त्यांनी काय मेसेज दिलेला आहे PV सिंधूनी हे आपण ह्या प्रश्नामध्ये बघणार आहोत. तर बघा अकॉर्डिंग टू सिंधू ही if he or she is one of the top players and does not play well and loses in the first or second round, he naturally feels bad. आता जर आपल्याला हे माहिती आहे की आपण कसे आहोत, तर सर्वोत्कृष्ट खेळाडू आहोत, जगामध्ये आपलं नाव आहे, तर नक्कीच आपल्यावरती ती एक काय असते तर जबाबदारी सोपवलेली असते. तर त्यामध्ये जर आपण फर्स्ट आणि सेकंड राऊंडला जर हारलो तर आपल्या मनाची अवस्था कशी होते हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. मग बट ही नीड्स टू कम आउट ऑफ द सिच्युएशन अँड देन प्रॅक्टिस हार्ड and identify his her mistakes and learn from it. ती प्रत्येक गोष्टीमधून प्रत्येक चुकामधून काय करत होते तर शिकत होती आणि त्यामुळेच तिचा जो खेळ आहे तो कसा होत होता तर अगदी छान सुंदर असा खेळ होत होता. ऑफकोर्स इट टेक्स टाइम टू कम आउट ऑफ इट बट शी नीड टू cope with. Sindhu conveys this message in the last paragraph. हा जो मेसेज आहे त्यांनी तो शेवटी दिलेला आहे की जसं एखाद्या व्यक्तीवरती खेळाडूवरती जर ही जबाबदारी असेल, आपल्या भारताचा जो विश्वास आहे तो कोणावर आहे तर माझ्या देशाचा विश्वास माझ्यावर आहे, म्हणून मी काय करणार आहे तर सर्वोत्कृष्ट खेळ जो आहे तो खेळणार आहे. ही जेव्हा जाणीव आपल्याला असते तर तेव्हा आपण आपले जे 100% आहे ते तर देतच असतो,
पण जे काही स्किल आपल्यामध्ये आहे ते सगळे आपण पणाला लावून खेळ जो आहे तो खेळत असतो. जे की आपल्याला इथे समजलेलं आहे की PV सिंधू ज्या आहे त्या अगदी सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करत होत्या आणि सगळ्यात छान सुंदर अशी कामगिरी कुणी केलेली आहे तर PV सिंधू ज्या आहे त्यांनी इथे केलेली आहे. त्या असं म्हणतात अप्स आणि डाऊन्स हे आयुष्यामध्ये येतच असतात, पण त्यातून देखील आपल्याला काही शिकून त्यातून देखील आपल्याला आपल्या चुकांमधूनच काही शिकायचं असतं आणि आपला खेळ जो आहे तो बेस्ट करत जायचा असतो आणि आपला जो खेळ आहे त्याच्या माध्यमातूनच आपल्याला जे काही सक्सेस आहे ते मिळालेलं आहे. जसं आपण बघितलेलं आहे की PV सिंधू ज्या आहे त्या अवघ्या वयाच्या 8व्या वयापासूनच एजपासूनच त्यांनी काय केलेलं आहे तर बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक वर्षी त्यांनी सर्वोत्कृष्ट अशी काय केलेली आहे कामगिरी केलेली आहे. प्रत्येक वर्षी त्यांनी अगदी बक्षिसांचा जो काही वर्षाव आहे तोच अगदी पाडलेला आहे. म्हणजे बघा त्यांनी त्यांच्या खेळाला अगदी बेस्ट दिलेला आहे. सर्वोत्कृष्ट असा खूप छान सुंदर असा त्यांनी खेळ खेळलेला आहे. खूप मेहनतीने जिद्दीने त्यांनी त्यांचं जे सक्सेस आहे खेळामधील ते त्यांनी मिळवलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे आपला जो पाठ आहे 4.2 PV सिंधू अन आयकॉन ऑफ सक्सेस हा पार्ट जो आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. तो आपण लर्न केलेला आहे. त्यावरील ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे. तसंच गेमच्या माध्यमातून हा लेसन आपण समजून घेतलेला आहे. टेस्ट देखील आपण त्यावर घेतलेली आहे आणि काही क्वेश्चन आन्सर देखील आपण समजून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपला 4.2 PV सिंधू हा जो लेसन आहे तो आपण पूर्ण केलेला आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठासोबत. तोपर्यंत धन्यवाद.